जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी बघा एक संधी आलेली आहे। ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्वकष धोरणानुसार सन 2025-26 करिता त्यानंतर TRTI सारथी महाज्योती RT या संस्थेमधून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे तर त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी अर्ज प्रक्रिया आहे, तर ती अर्ज प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही या ठिकाणी बघा पात्रता असलेले उमेदवार त्या ठिकाणी अर्ज करू शकतात वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या। तर ह्याच्यामध्ये जे काही अर्ज करणार आहे तर त्यांना बघा त्या ठिकाणी प्रशिक्षण दरम्यान जे काही या ठिकाणी विद्यावेतन आहे तर ते देखील सध्या बघा मिळणार आहे। तर इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की तुम्ही नेमकं कोणकोणत्या योजनेसाठी बघा या ठिकाणी जे काही ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन करू शकतात आणि जो काही कालावधी असेल तसंच विद्यावेतन असेल तर ते तुम्हाला किती मिळणार आहे। तर इथं बघा जे काही दिल्ली येथील कोचिंग संस्थेमध्ये UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण कालावधी 11 महिन्याचा असणार आहे। त्याच्यामध्ये विद्यावेतन तुम्हाला 13,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी बघा प्रति विद्यार्थी तिथं मिळणार आहे। त्याच अनुषंगाने जो काही लाभ असेल तर तो 18,000 प्रति विद्यार्थी एक वेळ हे देखील तुम्हाला तिथं मिळणार आहे। तसंच बघा पुढचं जे काही योजना आहे तर ती योजना म्हणजे UPSC नागरी सेवा जे काही परीक्षा आहे तर त्याचं पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, तर त्याच्यासाठी देखील इथं विद्यावेतन जे आहे तर ते 13,000 रुपये प्रति महिने म्हणजे 11 महिने तुम्हाला 13,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि तसंच हे 18,000 रुपये देखील एक वेळ तुम्हाला तिथं मिळणार आहे। त्यानंतर पुढचं जी योजना आहे तर ती योजना महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, तर हे देखील 11 महिन्यासाठी तिथे जे काही विद्यावेतन आहे तर ते 10,000 रुपये प्रति महिना प्रति विद्यार्थी या ठिकाणी मिळणार आहे। तसंच जे काही 12,000 रुपये आहे तर हे एक वेळ म्हणजे जे काही पुस्तकांसंदर्भात खर्च असतो तर ते देखील सध्या तिथं विद्यावेतनामध्ये मिळत असतात। तसेच बघा या ठिकाणी जे काही गट ब आणि क संदर्भात जे काही पूर्वपरीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम असेल तो 6 महिन्याचा असतो। त्याच्यासाठी दर महिन्या या ठिकाणी 10,000 रुपये प्रति महिना 6 महिन्यासाठी तुम्हाला विद्यावेतन तिथं मिळणार आहे। आणि या ठिकाणी बघा 12,000 एक वेळ जे आहे तर ते जे काही पुस्तकासंदर्भात जे काही विद्यावेतन असेल तर ते देखील तिथं मिळणार आहे। म्हणजे इथे भरपूर ज्या काही प्रशिक्षणासंदर्भात ज्या काही योजना आहे त्याच्यामध्ये IBPSची तुम्ही तयारी करत असाल, रेल्वे असेल बरोबर, नाबार्ड संदर्भात, तर त्या अनुषंगाने देखील इथं प्रशिक्षण कार्यक्रम आहे। त्यानंतर पोलीस भरती असेल, मिलिटरी पूर्व प्रशिक्षण असेल त्याच्यासाठी देखील इथं कार्यक्रम आहे। आता इथं पोलीस भरती संदर्भात बघा या ठिकाणी 10,000 प्रति महिना प्रति विद्यार्थी इथं मिळणार आहे। तर हे जी प्रक्रिया आहे तर ह्या प्रक्रियेसंदर्भात तुम्हाला बघा आवेदनपत्र आहे म्हणजे जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ते सध्या बघा करायचं आहे। आणि ते केल्यानंतर जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा सध्या बघा होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मेरिटमध्ये सध्या तिथं यायला पडेल। आता त्या अनुषंगाने ह्या जे काही ॲप्लिकेशन करत असताना तुम्हाला कुठं जायचं आहे तर ही ती बघा वेबसाईट दिसत आहे ह्या ठिकाणी barti.maharashtra.gov.in, तर ह्या वेबसाईटवरती संपूर्ण जे काही लिंक आहे बार्टीची असेल TRTAची असेल बरोबर, तर त्या लिंकनुसार तुमची जी पात्रता असेल त्याच्यानुसार सध्या बघा तुम्ही इथं ॲप्लिकेशन करू शकतात। आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहे तर ते डॉक्युमेंट बघा ह्या ठिकाणी तुमच्याकडे आवश्यक असलेले जे काही उमेदवाराकडे शैक्षणिक अर्हता असेल संबंधित जे काही कागदपत्रांची इथं यादी देण्यात आली। आता ह्याच्यामध्ये एवढे जे काही डॉक्युमेंट आहे तर ते तुमच्याजवळ सध्या बघा असायला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये जात जमाती संदर्भात मूळ जे काही सध्या तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला तिथं लागणार आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी व्हॅलिडिटी असेल म्हणजे जमातीची वैधता मूळ प्रमाणपत्र तिथं लागणार आहे। त्यानंतर 10वी गुणपत्रक त्याचं मूळ प्रमाणपत्र, 12वीचं देखील या ठिकाणी गुणपत्रक किंवा या ठिकाणी मूळ प्रमाणपत्र, पदवी संदर्भात देखील तुमचं गुण प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्र, त्यानंतर रहिवासीचा दाखला लागणार आहे, त्या ठिकाणी आधार कार्ड असेल, त्यानंतर आधार कार्ड लिंक असलेले मूळ बँक तपशील, त्यानंतर इथं जो काही तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला 3 वर्षाचा असतो तर तो दाखला इथं तुम्हाला लागणार आहे। जे उमेदवार दिव्यांग असेल किंवा या ठिकाणी बघा दिव्यांग असल्यास सिव्हिल सर्जन यांनी निर्गमित केलेला दिव्यांगाचा दाखला, तर एवढे डॉक्युमेंट जे आहे तर ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं बघा लागणार आहे। तसंच बघा अनाथ जर असेल तर ते उपायुक्त महिला बालकल्याण विकास आयुक्तालयाकडून निर्गमित केलेले अनाथांचा जो काही दाखला असेल तर तो लागणार आहे। तसंच जे काही नॉन क्रिमिलियर संदर्भात ज्या उमेदवारांना लागू असेल तर त्यांना नॉन क्रिमिलियरचा या ठिकाणी मूळ प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे हे जे आहे तर हे तुम्हाला सारथी व महाज्योतीकरिता महत्त्वाचं असणार आहे NCL,
तर हे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे तर ते अर्ज करत असताना तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे। तर मित्रांनो, अर्ज जो आहे तर तो अर्ज तुम्हाला साधारण 20 तारखेपर्यंत सध्या बघा जी काही अंतिम मुदत आहे तर ती देण्यात आली। आजच्या दिवसापासून अर्ज सुरुवात झाली आहे। तर व्यवस्थित तुम्ही अर्ज या ठिकाणी बघा करा आणि संबंधित जे काही प्रशिक्षण असेल योजनेसंदर्भात, ज्या योजनेमध्ये तुमचं क्वालिफिकेशननुसार सध्या बघा तुम्ही त्या ठिकाणी पात्र होत असाल तर त्या योजनेसंदर्भात तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकतात। जी काही अंतिम निवड असेल तर ती निवड बघा त्या ठिकाणी CET परीक्षा सध्या बघा घेण्यात येईल आणि ती CET परीक्षेच्या आधारावर त्या ठिकाणी तुमची निवड जी असेल तर ती मेरिटमध्ये त्या ठिकाणी होणार आणि अंतिम जी काही मूळ कागदपत्राची तपासणी झाल्यानंतर संबंधित जे काही प्रशिक्षण संस्थेत त्या ठिकाणी ज्या उमेदवारांची निवड झाली तर त्या ठिकाणी जी काही प्रशिक्षण संस्था असेल तर तिथे तुम्हाला प्रशिक्षण कालावधी जेवढा असेल तर त्या कालावधीसाठी त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही संधी आहे तर ती संधी बघा आलेली आहे। तर बार्टीच्या ऑफिशियल ह्या ठिकाणी वेबसाईटवरती जाऊन जो अर्ज असेल तर तो अर्ज व्यवस्थित बघा करून घ्या। तर ही जी काही PDF आहे तर ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे। लिंक व्हिडिओच्या बघा डिस्क्रिप्शनमध्ये, त्याचं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील ज्या काही सध्या बघा अर्ज करताना काही अडचणी जर आल्या तर सध्या इथे नंबर देखील देण्यात आले, इमर्जन्सी जे काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तर ते इथं बघा टेक्निकल सपोर्ट आणि नॉन टेक्निकल सपोर्ट अशा पद्धतीने 2 प्रकारचे सध्या इथे नंबर देण्यात आले। तर इथे जी माहिती तुम्हाला बघा इथे जर समजा तुम्हाला टेक्निकल संदर्भात म्हणजे जे काही टेक्निकल बाबी संदर्भात काही अडचणी आल्या तर सोमवार ते शनिवार 10 ते 6 वाजेपर्यंत संबंधित जे काही प्रशिक्षण संस्थेचं या ठिकाणी नाव आहे तर ह्या संदर्भात जे काही नंबर आहे, ईमेल ID आहे तर ह्याच्यावरती संपर्क साधून त्याविषयी तुम्ही सविस्तर अजून माहिती घेऊ शकतात। तर या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्यात आली। तर इथं तुम्ही जे काही कॉल असेल तर ते लावून टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल संदर्भात जी अडचण असेल तर ती इथं विचारू शकता। तर ही संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या बघा पोस्ट करतो। या ठिकाणी लिंक जी आहे तर ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तर तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित बघा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ही PDF डाउनलोड करा आणि सविस्तर एकदा वाचून घ्या। तर ह्याच्यामध्ये ज्या काही कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये बघा SC कॅटेगरी असेल, ST कॅटेगरी असेल, ह्या जे काही महत्त्वाचे बघा कॅटेगरी आहे, तसंच इतर ज्या काही कॅटेगरी आहे तर त्यांना देखील इथं ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन सध्या करता येणार आहे। तर त्या अनुषंगाने संपूर्ण पात्रतेसंदर्भात सविस्तर बघा माहिती ह्या ठिकाणी देण्यात आली। हे संपूर्ण तुम्ही वाचा। ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया नेमकी कशी करायची आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं तर संपूर्ण माहिती इथं देण्यात आली आहे। ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काही उत्पन्नाचा जे दाखला असेल तर ते दाखला ह्या ठिकाणी बघा प्रशिक्षण व त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाख या ठिकाणी अक्षरी 8 लाख रुपये पर्यंत असणे बंधनकारक आहे आणि या ठिकाणी उमेदवाराचे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असल्यास उमेदवार सदर योजनेचा लाभ या ठिकाणी बघा घेता येणार नाही। तर ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात घ्या। तर ही संपूर्ण PDF व्यवस्थित तुम्ही वाचा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल। तर महत्त्वाची व्हिडिओ होता। प्रत्येक उमेदवाराने सध्या बघा अर्ज करा आणि जे काही प्रशिक्षण असेल तर ते प्रशिक्षण सध्या तुम्ही स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभाग इथं घेऊ शकतात। तर महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।